बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काल रात्री नगर सोलापूर महामार्गावरील मांदळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला। हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे 3 सहकारी हे गंभीर जखमी झाले होते। सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं। दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केलाय। तर या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार किंवा फिर्याद दाखल झालेली नाही। त्यामुळे या हल्ल्यात पुढे काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हल्ला झालेल्या हॉटेल पाटील या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत राम खाडे यांच्यावर काल अहिल्यानगर जिल्ह्यातील जे मांदळी गाव आहे या मांदळी गावातील हॉटेल पाटील या भागामध्ये जे आहे पाटील हॉटेल समोर जे आहे अज्ञात इस्मांनी हल्ला केलेला होता। या हल्ल्यामध्ये राम खाडे आणि त्याचे जे सहकारी आहेत ते गंभीर स्वरूपाचे जे आहेत जखमी झालेले आहेत। त्यांना काल रात्री नगर शहरातील जे खासगी रुग्णालय आहे त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले होते। परंतु राम खाडे यांची प्रकृती जी आहे ती गंभीर बनल्याने त्यांना जे आहे रात्री उशिरा पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे। दरम्यान राम खाडे यांच्यासोबत अंबादास खिळे, दीपक खिळे, त्याचसोबत परमेश्वर नागरगोजे व किशोर मुळे हे जे आहेत ते सहकारी त्यांचे हे देखील जखमी झालेले असून आता यांना अहिल्यानगर शहरातील जे खासगी रुग्णालय आहे तिथे उपचाराकरिता ठेवण्यात आलेला आहे। तर राम खाडे जे आहेत त्यांना पुण्यातील एका रुग्णालयामध्ये उपचाराकरिता पाठवलेला आहे। आपण सध्या इथं स्पॉटवर आहोत। स्पॉटवर जिथं रात्री राम खाडे यांच्यावर हल्ला झालेला होता त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आता इथे पाहू शकता की कशा पद्धतीने जे आहे त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर गाडीच्या काचा असतील, त्याचबरोबर गाडीचे जे साहित्य आहेत ज्याची तोडफोड केलेली आहे ते सगळं साहित्य इथं पडलेलं आहे। त्यासोबत काही मटेरियल देखील इथे पडलेलं आहे। आपण सध्या या हॉटेलच्या बाजूने आहोत। इथे सध्या रात्री जे आहे ते उशिरा हल्ला केलेला होता। नंतर त्यांना जे आहे इथल्या सहकाऱ्यांनी अहिल्यानगर जे रुग्णालय आहे तिथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेलं होतं। दरम्यान आता या सगळ्या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार जी आहे ती करण्यात आलेली नाही किंवा फिर्याद दाखल करण्यात आलेली नाहीये। परंतु यामध्ये आता पोलीस कसा तपास करतात आणि या सगळ्या प्रकरणाला काय सत्य समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही आपलं आष्टीवरून नगरला येत होतो आणि आता मांदळीच्या जवळ एक पाटील म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी जेवायला थांबलो। तर त्या ठिकाणी आमच्यावर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस गाडीतून नगरला निघालो, आमची इथं मुलं वगैरे शाळेत आहेत आणि आमचे मित्र रामभाऊ खाडे आणि आम्ही 5-7 जण तिथे जेवायला थांबलो। आम्ही जेवण केल्याच्या नंतर निघालो त्यावेळेस आमच्या अचानक एक 10-15 लोकांनी 8 ते 10 लोकांनी आमचा हल्ला केला। हल्ला एवढा भयानक होता। त्यांच्याकडे पिस्टन होता, त्यांच्याकडे तलवारी होत्या, त्यांच्याकडे सत्तूर होते, काठे होते आणि आम्हाला काय कळायच्या आतमध्येच आम्ही एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये गेलो। त्याच्यात मला थोडंसं जास्त म्हणजे पहिला एक फटका बसला की मी थोडंसं झालो आणि रामभाऊ खाडेंना अति भयान त्या ठिकाणी विजा दुखापत झालेली आहे आता सध्या। आणि हा हल्ला पूर्ण राजकीय द्वेषातून किंवा आमचं जे काम आहे सध्या तालुक्यामध्ये की अन्यायाविरुद्ध किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं। तर यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं, लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला अशा मित्रांना विचारायची। पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे। कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना, आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या आणि त्यांनी हा हल्ला आमच्या घडून आणलाय। तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा परवा दिवशी। आता आम्ही तर सध्या हॉस्पिटललाच आहेत ना।
पण इतकं भ्याड हल्ला करण्याचं इतकं म्हणजे जे काय प्रकार चाललेला आहे ह्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, नगर असेल, बीड असेल, तर ह्याच्या पोलिसांनी अति फास्ट ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आणि जे काही आरोपी आहेत त्यांना शोधून ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे सापडलं पाहिजे ना. कारण की मग तर असं जर समजा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जर कोणी बोललं आणि जर त्याचं बोललं की त्याच्यावर जर ऍक्शन होत असेल तर मग बोलायचं कोणी, हे भ्रष्टाचार कोणी करत असेल तर ते उकरून कोणी काढायचा. आणि जर चांगलं काम करणाऱ्याला तुम्ही मारणारच असाल तर मग कशालाही प्रशासन वगैरे ठेवू नका, हुकुमशाही लागू करा ना तुम्ही सरळ त्या सगळ्या प्रक्रिया. मांदळीच्या जवळ पाटील हॉटेल म्हणून तिथं आलो होतो. आम्ही 7-8 लोक जेवण करून नगरकडे, ते आष्टीकडे जाणार होते आणि मी नगरकडे जाणार होतो. गाडीत बसताना गाडीच्या पाठीमागून जवळपास 10-12 हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला. त्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी, 3 जण, आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे. अशा पद्धतीने अचानक हल्ला केल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं की किती लोक आहे काय. त्याच्यामुळं आम्ही बाकीचे लोक हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलवाल्यांनी सगळे हॉटेलचे गेट वगैरे बंद केले आणि हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून याच्यातली काय हल्लेखोर हॉटेलवर हल्ला करत होते की ते वाचवण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने. त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले. त्यांनी मोठं वाहन आणलं नव्हतं. याच्यामध्ये सर्वप्रथम राम खाडे सामाजिक कार्यकर्ता आहे, दीपक खेळे माजी सरपंच आहेत, त्यांचे राम खाडे यांचे मामा आहेत नागरगोजे म्हणून, आणि अजून एक जण आहे. असे 4 जण गंभीर आहे. आणि ॲडव्होकेट किशोर मुळे यांना सुद्धा पहिला फटका किशोर मुळे यांना लागला. पहिला हल्ला किशोर मुळे यांच्यावर करण्यात आला, पाठीमागून वार करण्यात आला त्यांच्यावर. नाही, तक्रार दाखल केली नाही. ही घटना घडल्यानंतर ताबडतोब मी 112ला कॉल केला, पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सगळे टॉवर लोकेशन बंद होते. आमच्या एक पत्रकार मित्रामार्फत मी त्याला माहिती दिली आणि त्या पत्रकार मित्राने नंतर पोलिसांशी संपर्क केला. याच्यात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण हे आमचे इथले विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. त्याला अडथळा निर्माण होत होता. याचा द्वेष मनात धरून हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा हल्ला सुपरविजन झालेला आहे. कट कारस्थान करून हा हल्ला नियोजित गट आहे, कारण की गाडीच्या मागे बसून हे हल्लेखोर लपून बसलेले होते. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.